नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, कुठलेही प्रश्न यातले स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजचे म्हणजेच 23 मे 2026च्या चालू घडामोडी. ठीक आहे, प्रश्न पहिला, 23 मे 2026 रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? 23 मे रोजी, 26 असं नाही, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो 23 मे. महत्वाचे पॉइंट्स पहा. तेवीस मे रोजी जागतिक कासव दिन साजरा केला जात असतो. वर्ल्ड टर्टल डे ची सुरुवात अमेरिकन टॉर्टॉइज रेस्क्यू या संस्थेनं केला आणि हा दिवस 2000 सालापासून साजरा केला जात आहे. कासव आणि त्यांचा अधिवास वाचवण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. ठीक आहे, आणि 23 मे रोजी या व्यतिरिक्त इंटरनॅशनल डे टू एंड ऑब्स्टेट्रिक फिस्टुला असा दिवसही पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आहे हा दिवस आणि ऑब्स्टेट्रिक फिस्टुला हा महिलांच्या आरोग्याशी जोडलेला गंभीर आजार आहे आणि या दिवसाचा उद्देश आहे महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणं. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, 2025 पर्यंत नवीन रूफटॉप सौर स्थापनेत महाराष्ट्राचा वाटा किती होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16% इतका महाराष्ट्राचा वाटा आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 2025 पर्यंत भारताची रूफटॉप सौर क्षमता 20.8 गिगावॅट वरती पोहोचलेली आहे आणि त्या वर्षी 7.1 गिगावॅट नवीन रूफटॉप सौर प्रकल्प बसवले गेले. 2025 पर्यंत या क्षेत्रामध्ये अगदी 123% इतकी वाढ झालेली आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजना ही योजना घरांसाठी सगळ्यात महत्वाची योजना ठरलेली आहे आणि रूफटॉप सौर प्रणाली फक्त घरांच्या किंवा इमारतींच्या छतावरती बसवतात. या प्रणालीमधून वीज तयार करण्यासाठी फोटो व्होल्टेक पॅनल्स वापरतात आणि PM सूर्यघर योजनेसाठी 29 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता मिळाली आणि 2026-27 या आर्थिक वर्षाअखेर 1 कोटी घरांमध्ये छतावरील सौर व्यवस्था पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे आणि मे 2026 पर्यंत युटिलिटी लेड ॲग्रिगेशन्स मॉडेल्स अंतर्गत 13 लाखांहून जास्त सौर प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, कोणत्या राज्य सरकारने मदरशांमध्ये वंदे मातरम गायन अनिवार्य केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. पश्चिम बंगाल सरकारने आता सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम गायन अनिवार्य केलेला आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आलेला आहे आणि हा नियम अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागावरती लागू असणार आहेत आणि सरकारी आणि शासनमान्य अनुदानित मदरशांसोबतच विना अनुदानित मदरशांनाही हा आदेश लागू असेल आणि सरकार या उद्देशाच्या अंमलबजावणीसाठी पूर्णपणे गंभीर आहे आणि मदरशांना या नियमांचं पालन केलंच का हा अहवालही द्यावा लागणार आहे. आणि वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत असून स्वातंत्र्य लढ्याशी त्याचा थेट संबंध आहे. हा आदेश सगळ्या मान्यताप्राप्त मदरशांवरती लागू होणार आहे. पुढील प्रश्न चौथा, मे 2026 रोजी जगातील 100 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी किती शहरे भारतातील होती? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 97 शहरे भारतातील होती.
महत्वाचे पॉइंट्स पहा. 22 मे 2026 रोजी जगभरातील टॉप 100 उष्ण शहरांपैकी 97 शहरे भारतात होती. त्या दिवशी बालांगीर हे जगातील सर्वात उष्ण शहर होतं आणि बालांगीर आणि सासाराम दोन्ही ठिकाणी 48 अंश सेल्सिअस इतकं तापमान पोहोचलं होतं आणि त्याच दिवशी वाराणसी मधलं तापमान हे 47 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं. उत्तर, मध्य आणि पूर्व भारतामध्ये उष्णतेची लाट पसरली होती आणि IMDने 27 मे 2026 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. कमी आर्द्रता आणि प्रचंड उष्णता यामुळे उष्णतेचा त्रास जास्त जाणवला आणि उष्माघात म्हणजे उत्तर तापमान आणि पाण्याचा अभाव यामुळे होणारा आकस्मिक वैद्यकीय स्थिती होय. पुढील प्रश्न 5. पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार 2026 मधील जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुरेश वाडकर यांना हा पुरस्कार मिळालाय. महत्वाचे पॉइंट्स पहा. पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार 2026 चा कार्यक्रम 22 मे रोजी झालेला आहे. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आणि साई दिशा प्रतिष्ठान या संस्थेने याचं आयोजन केलेलं होतं. ही संस्था सामाजिक आणि सांस्कृतिक काम करते आणि 2026 चा जीवन गौरव पुरस्कार सुरेश वाडकर यांना मिळाला. ते प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत. तसेच वैशाली माडे यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं. त्या हिंदी आणि मराठी गायिका आहेत. आणि पंकजा मुंडे यांना महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मिळाला या दरम्यान आणि हा पुरस्कार सामाजिक कामांसाठी दिला जात असतो. पद्मश्री महेंद्र कपूर हे अत्यंत प्रसिद्ध भारतीय गायकार होते. त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न 6. AIIB मध्ये चीन नंतर दुसरा सर्वात मोठा भागधारक देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजेच AIIB ने $10 अब्ज ची नवीन सहाय्य सुविधा सुरू केलेली आहे. ठीक आहे, या कारणास्तव हा प्रश्न आलाय. ही लेटेस्ट न्यूज आहे आणि ही एनर्जी, फूड सिक्युरिटी आणि इकॉनॉमिक रेझिलियन्स फॅसिलिटी 20 मे 2026 रोजी तयार झालेली आहे आणि AIIB ही बहुपक्षीय विकास बँक आहे आणि तिचं मुख्यालय बीजिंग मध्ये आहे. 2016 पासून AIIBचं काम सुरू आहे. आशियात आणि अन्य प्रदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ही बँक वित्तपुरवठा करते आणि चीन नंतर भारत हा AIIB मधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भागधारक देश आहे आणि बहुपक्षीय विकास बँका सदस्य देशांना विकासासाठी वित्तपुरवठा करतात. भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र हे राज्य. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र हे भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारं भारतातील पहिलं राज्य आहे आणि भारत फोरकास्ट सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी म्हणजे IITM पुणे यांनी तयार केलेला आहे आणि भारत FS ग्रामपंचायत आणि उपतालुका पातळीपर्यंत माहिती देणारा आहे आणि या सिस्टीम मध्ये हवामानाची माहिती दर 3 तासांनी अपडेट होईल. प्रणालीत पर्जन्य, कमाल किमान तापमान, वातावरणीय दाब, वाऱ्याचा वेग, दिशा, ढग, आच्छादन याची माहिती मिळणार आहे आणि भारत FS मुळे आपण उष्णतेच्या लाटा आणि पूर यांच्यासारख्या आपत्तीसाठी आजची तयारी अधिक चांगली करू शकतो. म्हणजे आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते याद्वारे. आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि IITM यांच्यामध्ये या संबंधी सामंजस्य करार देखील झालेला आहे. पुढील प्रश्न 8.
व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स भारत दौऱ्यावरती कोणत्या विषयासाठी येणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेल विक्री चर्चा हा विषय असणार आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. डेल्सी रॉड्रिग्स पुढील आठवड्यामध्ये भारतात येणार आहेत. भारत आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये मुख्य चर्चा तेल विक्रीबाबत होईल आणि ओरिनोको पट्टा हा मोठ्या जड कच्च्या तेलाचा भाग आहे आणि भारत जगातील मोठा कच्चा तेल आयातदारांपैकी एक आहे आणि आपला बहुतांश तेलसाठा भारत आयातीवरच विसंबून राहतो. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील एक प्रमुख तेल उत्पादक देश आहे आणि कच्चे तेल हे त्याचं मुख्य निर्यात उत्पादन देखील आहे आणि भारत आणि व्हेनेझुएला ऊर्जा सहकार्य या माध्यमातून वाढण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न 9वा. चंद्रयान 3 मिशनला कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गोडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड मिळालेला आहे चंद्रयान 3 ला. महत्वाचे पॉइंट्स पहा. चंद्रयान 3 मिशनला गोडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्स AIAA यांनी दिला आणि हा पुरस्कार समारंभ 21 मे रोजी वॉशिंग्टन DC येथे पार पडलेला आहे. इस्रोला चंद्रावरती यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्याबद्दल गौरविण्यात आलेला आहे आणि चंद्रयान 3 ने ऑगस्ट 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती सुखरूप लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा त्यामुळे भारत हा पहिला देश ठरला आणि इस्रोकडून विनय क्वात्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. ते अमेरिकेतले भारताचे राजदूत आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. इंटरनॅशनल बुकर प्राइज 2026 कोणत्या पुस्तकाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तैवान ट्रॅव्हलॉग या बुकसाठी मिळालं. महत्वाचे पॉइंट्स पहा. तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीला 2026 साठीचा इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेला आहे. यांग शुआंग झी या कादंबरीच्या लेखिका आहेत, लक्षात ठेवा. आणि लिन किंग यांनी कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. मूळ कादंबरी ही मॅन्ड्रिन चीन भाषेत लिहिली गेलेली होती आणि 19 मे 2026 रोजी पुरस्कार जाहीर झाला आणि हा पुरस्कार सोहळा लंडन मधल्या टाटे मॉडर्न येथे झाला. नताशा ब्राऊन या परीक्षक मंडळाच्या अध्यक्षा देखील होत्या या दरम्यान. आणि तैवान ट्रॅव्हलॉग ही एक प्रेमकथा आणि उत्तर वसाहतवादी कादंबरी म्हणून ओळखली जाते. पुढील प्रश्न 11वा. अग्नि-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चांदीपूर येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. अग्नि-1 हे अल्प पल्ल्याचे बॅलिस्टिक आणि पृष्ठभागावरती मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली. अग्नि-1 भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमातले स्वदेशी विकसित शस्त्र आहे आणि अग्नि-1 मुळे भारताची विश्वसनीय प्रतिरोधक क्षमता अधिक मजबूत झालेली आहे आणि हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील प्रमुख स्वदेशी शस्त्र ठरलंय त्यामुळे. आणि चांदीपूरच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ला संरक्षण चाचणी केंद्र म्हणून महत्व देखील आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता कृषी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे नुकताच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
ॲग्रोकोला मेडल त्यांना मिळालेलं आहे. ॲग्रिकोला सॉरी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नरेंद्र मोदी यांना FAOचा ॲग्रिकोला मेडल 2026 मिळालेला आहे आणि FAOचं मुख्यालय रोममध्ये आहे. FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, फुल फॉर्म लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे ही. आणि FAOचे महासंचालक क्यू डोंगह्यू यांनी हा पुरस्कार दिला. भारतातील अन्न सुरक्षेसाठी आणि शाश्वत शेती क्षेत्रात केलेल्या कामासाठी मोदींना हा सन्मान मिळालेला आहे. आणि मोदींनी हा पुरस्कार देशातील सर्व अन्नदात्यांना, शेतकरी, पशुपालक, मच्छीमार आणि कृषी वैज्ञानिकांना समर्पित केला. ठीक आहे, तर आजचे आपले 23 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.